ज्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली, अखेर त्याच नेत्यांना एकनाथ शिंदेंनी दूर फेकून दिलं आणि अशातच आता खासदारांनी घेतलाय सगळ्यात मोठा निर्णय. कोण आहे ते खासदार? ज्या खासदारांचा एकनाथ शिंदे यांना सगळ्यात मोठा झटका. मित्रांनो, नावासह 5 जणांची यादी नेमकी बघूया. काय झालंय महाराष्ट्रामध्ये, कोणाकोणाचे थेट येत आहेत राजीनामे आणि काय घडतंय. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राज्यसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि अनेक काही नेते मात्र आता प्रचंड संतापले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यांनी टीका करत अमित शहा यांच्यासह भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंच्या सगळ्यात जवळचे मानले जाणारे नेते एकनाथ शिंदेंचे आता ते सगळ्यात जवळ होते. मात्र तिकीट न मिळाल्यामुळे, राज्यसभा तिकीट न मिळाल्यामुळे आता मात्र सगळ्यात मोठी खळबळ या नेत्यांनी उडवून दिली आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचा आम्हाला संताप येतोय. उद्धव ठाकरे हेच खरे नेते होते असं म्हणणारे खासदार आता पुढे येऊन एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील आपल्या मनातील भावना व्यक्त करू लागलेत. एकंदरीत ते खासदार कोण आहेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये काय घडतंय? खासदार थेट राजीनामा. मित्रांनो, बातमी बघूया महत्त्वाची आपल्या कामाची. शिवसेना शिंदे गटामध्ये सगळ्यात मोठी प्रचंड नाराजी अखेर उफाळली आणि सुरू झाली राज्याच्या राजकारणात नवी इनिंग. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिंदे गटामध्ये सर्वात ज्येष्ठ नेते असणारे गजानन कीर्तिकर हे गेल्या महिनाभरापासून आपण स्वतः गुडघ्याला बाशिंग बांधून उभे होते. स्वतः लोकसभेला पडल्याच्या नंतर, उद्धव ठाकरेंकडून पराभव झाल्याच्या नंतर आता मात्र राज्यसभेवरती जाऊन आपण निवडणूक लढवावी, तिथे जिंकावं आणि केंद्रात मंत्री बनावं अशी इच्छा असणारे गजानन कीर्तिकर यांना मात्र एकनाथ शिंदेंनी कुठेच स्थान दिले नाही. त्यामुळे त्यांची आता प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. लवकरच ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता एकनाथ शिंदेंची शिवसेना सोडून जाणार तर कुठे, असा मोठा प्रश्न त्यांच्याकडे पडला आहे. यामुळे आता हे प्रचंड नाराज आहेत. दुसरं नाव म्हणजे आहेत आनंदराव अडसूळ. आनंदराव अडसूळ हे 4 वेळा खासदार राहिलेले उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी दिल्लीमध्ये दिली होती आणि आता एकनाथ शिंदेंनी मात्र त्यांना प्रचंड संताप आणला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला अमित शहा यांनी देखील मला मोठ्या प्रमाणामध्ये आश्वासन दिली होती, मला राज्याचं राज्यपाल करतो, मला खासदार करतो, माझ्या मुलाला आमदार करतो, अशी आश्वासनं एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र त्यातील एकही आश्वासन पाळलं नाही. त्यामुळे मला प्रचंड राग येतो, मला प्रचंड संताप आहे. पक्षामध्ये काम करायचं की नाही अशी माझी भावना निर्माण झाली असून हा प्रचंड संताप सध्या माझ्या मनात निर्माण झाल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली भावना व्यक्त केली. त्यामुळे आनंदराव अडसूळ हे आता कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुढचं नाव येतं मित्रांनो, नाशिकचे पराभूत झालेले खासदार ज्यांना उद्धव ठाकरे यांच्या खासदाराने दारुण पराभूत केले ते हेमंत गोडसे यांनी गेल्या वेळेस आमदारकी मागितली होती आणि आता खासदारकी मागितली होती. मला दोन्हीपैकी एक तरी द्या असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंसमोर आपला डाव टाकला होता. मात्र शिंदेंनी मात्र त्यांना ना आमदार केलं, ना खासदार केलं, ना पक्षाचं कोणतं पद दिलं. यामुळे ते देखील आता प्रचंड संतापलेले आहेत. त्यामुळे यावेळेस त्यांना तरी राज्यसभेचं तिकीट मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र ती आशा बाबळीच ठरली आणि एकदम त्यांचं नाव बाजूला सारत यांना ज्योती वाघमारे यांना तिकीट दिल्यामुळे हेमंत गोडसे देखील प्रचंड संतापले आहेत, प्रचंड नाराज आहेत. ते देखील आता एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत. एकंदरीत उद्धव ठाकरेंनी ज्यांना मोठं केलं ते नेते आता उघड्यावरती रस्त्यावरती फिरू लागलेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं पद नाही, प्रतिष्ठा नाही. यामुळे त्यांना आता प्रचंड संताप अनावर होत चालला आहे. चौथं नाव म्हणजे मित्रांनो येत आहे राहुल शेवाळे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी नगरसेवक केलं, त्यानंतर स्थायी समिती सभापती केलं, त्यानंतर आमदार केलं, त्यानंतर खासदार केलं आणि आता मात्र कोणत्याही प्रकारचं पद स्वतःकडे नसताना त्यांनी एकनाथ शिंदेंकडे राज्यसभेची मागणी केली होती. मात्र ठाकरेंनी जे भरभरून दिलं ते एकनाथ शिंदेंनी कधीच दिलं नाही अशी भावना सध्या राहुल शेवाळे यांची बनली आहे. राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदे यांचे मुंबईतील सगळ्यात जवळचे नेते मानले जातात. परंतु राहुल शेवाळे एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाहीत, कारण की जरी एकनाथ शिंदेंची साथ सोडली तर दुसरीकडे जायचं कुठं, सत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे राहुल शेवाळे जरी प्रचंड नाराज असले तर देखील त्यांना कुठेही जाणं खूप मुश्किल आहे, खूप अवघड आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या भावना मनात ठेवून आता अशाच प्रकारे पक्षासोबत राहायचं आहे असा त्यांनी निर्णय घेतला आहे.
त्यामुळे राहुल शेवाळे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड नाराज झाल्याची भावना समोर येत आहे. एकंदरीत मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं त्यांचं राजकारण संपल्यात जमा झालंय. हे आता इतिहास नाही तर तो सध्याचा वर्तमान काळ देखील सुरू आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांची साथ देऊन आपण फसलोय का, त्यांनी आपल्याला शब्द दिला मात्र तो शब्द पाळला नाही, अशी भावना काही खासदारांची झाली. या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे खासदार एकनाथ शिंदेची साथ सोडणार की नाही लवकरच समजेल. मात्र ते प्रचंड नाराज आहेत हे मात्र नक्की. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? उद्धव ठाकरे बरे होते की एकनाथ शिंदे? या खासदारांना नेमकं काय वाटतंय? प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.